आधुनिक भारताचा इतिहास, महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारतात येणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण होता? भारतात येणारा पहिला पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा होता. हा 1498 मध्ये कलिकत येथे आला. प्लासीची लढाई कधी आणि कोणामध्ये झाली? प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा नवाब सिराज उदौला यांच्यात झाली. बक्सारची लढाई कधी झाली? बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली. भारतात दुहेरी राजव्यवस्था कोणी सुरू केली? भारतात दुहेरी राजव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. बंगाल या प्रांतामध्ये तैनाती फौज पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौज पद्धत लॉर्ड वेलेस्लीने सुरू केली. तैनाती फौज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? तैनाती फौज स्वीकारणारे पहिले राज्य हैदराबादचा निजाम होय. खालसा धोरण कोणाचे होते? खालसा धोरण लॉर्ड डलहौसी यांचे होते. भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारतातील पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. हे 1833च्या चार्टर ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल बनले. भारतातील पहिले व्हाईसरॉय कोण होते? भारतातील पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होते. भारतातील पहिली रेल्वे कधी आणि कुठे धावली? भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. भारतात पहिली तार यंत्रणा कोणाच्या काळात सुरू झाली? भारतात पहिली तार यंत्रणा लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू झाली. ही तार यंत्रणा कोलकाता ते आग्रा दरम्यान सुरू होती. पहिली जनगणना कधी आणि कोणाच्या काळात झाली? पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात झाली. तर नियमित जनगणना 1881 पासून सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनला म्हटले जाते. 1883चा इल्बर्ट बिल विवाद कोणाच्या कार्यकाळात झाला? 1883चा इल्बर्ट बिल विवाद लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात झाला. बंगालची फाळणी कधी आणि कोणी केली? बंगालची फाळणी 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने केली. बंगालची फाळणी कधी रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंगच्या काळात रद्द करण्यात आली. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी लागू केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन 1878 मध्ये लागू केला. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड रिपनने रद्द केला. फ्रेंचांनी आपली मुख्य वखार कुठे स्थापन केली होती? फ्रेंचांनी आपली मुख्य वखार पॉंडिचेरी आताच्या पुदुच्चेरी येथे स्थापन केली होती. वादिवांची लढाई 1760 कोणामध्ये झाली? वादिवांची लढाई इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाली. 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा कोण मानले जातात? 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा मंगल पांडे मानले जातात. मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता. 1857च्या उठावाचे केंद्र असलेल्या कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावाचे केंद्र असलेल्या कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी केले. झाशीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? झाशीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले. बिहारमधील जगदीशपूर येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले? बिहारमधील जगदीशपूर येथे उठावाचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले. 1857च्या उठावानंतर ब्रिटनच्या राणीचा जाहीरनामा कधी वाचून दाखवण्यात आला? 1857च्या उठावानंतर ब्रिटनच्या राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगद्वारे वाचून दाखवण्यात आला. 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्ययुद्ध कोणी म्हटले? 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्ययुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले. 1857च्या उठावात अयोध्या येथून कोणी नेतृत्व केले? 1857च्या उठावात अयोध्या येथून
बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केले. 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड पॉम्स्टन हे होते. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी आणि कधी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मनमोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली. भारतातील आधुनिक युगाचे दूत किंवा भारतीय प्रबोधनाचे जनक कोणाला म्हणतात? भारतातील आधुनिक युगाचे दूत किंवा भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राम मोहन रॉय यांना म्हणतात. सतीबंदीचा कायदा कधी आणि कोणी केला? सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंकने केला. राजा राम मनमोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे हा कायदा पारित झाला. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. या समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी 1867 मध्ये मुंबई येथे केली. आर्य समाजाची स्थापना कोणी आणि कधी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये केली. वेदाकडे चला, गो बॅक टू द वेदास ही घोषणा कोणी दिली? वेदाकडे चला ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत कधी भाषण केले? स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत 1893 मध्ये भाषण केले. विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या प्रयत्नामुळे संमत झाला? विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे संमत झाला. डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली? अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. थिओसॉफिकल सोसायटीची भारतात मुख्य शाखा कुठे होती? थिओसॉफिकल सोसायटीची भारतात मुख्य शाखा अड्यार मद्रास येथे होती. भारतात मुलीची पहिली शाळा कोणी सुरू केली? भारतात मुलीची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भिडेवाडा पुणे येथे सुरू केली. मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महाडचा चौदार तळे सत्याग्रह कधी झाला? महाडचा चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे झाली. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत ॲलम ॲक्टोरियम ह्यूम म्हणजेच एओ ह्यूम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिली. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. केसरी हे वृत्तपत्र मराठी या भाषेत होते तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत होते. 1906च्या कोलकाता अधिवेशनात स्वराज्य शब्दाचा उच्चार पहिल्यांदा कोणी केला? 1906च्या कोलकाता अधिवेशनात स्वराज्य शब्दाचा उच्चार पहिल्यांदा दादाभाई नौरोजी यांनी केला. संपत्तीचा अपवहन सिद्धांत ड्रेन ऑफ वेल्थ थेरी कोणी मांडला? संपत्तीचा अपवहन सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. त्यांच्या पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये.
मुस्लिम लीगची स्थापना कधी आणि कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये ढाका येथे झाली. गद्दार पार्टीची स्थापना कोणी आणि कुठे केली? गद्दार पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी 1913 सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे केली. होम रूल लीग चळवळ भारतात कोणी सुरू केली? होम रूल लीग चळवळ भारतात लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केली. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट 1917च्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्षा त्या होत्या. काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू ह्या होत्या. ह्या 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या. लखनौ करार कधी झाला? लखनौ करार 1916 मध्ये. काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता होता? गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह 1917 मधील बिहार येथील. रोलेक्ट ॲक्ट काळा कायदा कधी संमत झाला? रोलेक्ट ॲक्ट काळा कायदा 1919 मध्ये संमत झाला. जालियनवाला बाग हत्याकांड कधी आणि कुठे घडले? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर, पंजाब येथे घडले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून नाईटहूड पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून नाईटहूड ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 मध्ये सुरू झाले. असहकार आंदोलन मागे घेण्याचे मुख्य कारण काय होते? असहकार आंदोलन मागे घेण्याचे मुख्य कारण चोरी चोरा घटना होय. ही घटना 1922 मध्ये उत्तर प्रदेश या राज्यात घडली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात 1928 मध्ये आले. सायमन कमिशनची निर्मिती 1927 मध्ये झाली होती. सायमन गो बॅकच्या घोषणेदरम्यान झालेल्या लाठी हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला? सायमन गो बॅकच्या घोषणेदरम्यान झालेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आली? संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या 1929च्या लाहोर अधिवेशनात करण्यात आली. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? सविनय कायदेभंग चळवळ 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली. दांडी यात्रा इथून. दांडी यात्रा कुठे सुरू होऊन कुठे संपली? दांडी यात्रा साबरमती येथे सुरू होऊन दांडी, गुजरात येथे संपली. गांधी आयर्विन करार कधी झाला? गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931 रोजी झाला. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी कधी देण्यात आली? भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी 23 मार्च 1931 रोजी देण्यात आली. तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित राहिलेले भारतीय नेते कोण होते? तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित राहिलेले भारतीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुना करार कोणामध्ये झाला? पुना करार महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. हा करार 1932 मध्ये येरवाडा जेलमध्ये झाला. 1935च्या भारत सरकार कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये काय होती? 1935च्या भारत सरकार कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये प्रांतिक स्वायत्तता ही होती. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. आझाद हिंद सेनेचे पुनर्गठन कोणी केले? आझाद हिंद सेनेचे पुनर्गठन सुभाषचंद्र बोस यांनी केले. 1943 मध्ये सिंगापूर येथे केले. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य कोणाचे आहे? तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे वाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहे. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाले. हे आंदोलन मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरू झाले. करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र गांधीजींनी कोणत्या आंदोलनात दिला? करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र गांधीजींनी भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये दिला. क्रिप्स मिशन भारतात कधी आले? क्रिप्स मिशन भारतात 1942 मध्ये आले.
त्रिमंत्री योजना भारतात कधी आली? त्रिमंत्री योजना भारतात 1946 मध्ये आली. भारताच्या स्वातंत्र्याची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताच्या स्वातंत्र्याची योजना माउंटबॅटन योजना या नावाने ओळखली जाते. ही योजना 3 जून 1947 रोजी मांडली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली लेबर पार्टीचे पंतप्रधान होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजे सी राजगोपालाचारी हे होते. भारतातील संस्थानाचे विलिनीकरण करण्याचे श्रेय कोणाला जाते? भारतातील संस्थानाचे विलिनीकरण करण्याचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच भारताच्या लोह पुरुषांना जाते. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली. ही चळवळ 1951 पोचमपल्ली येथून सुरू केली. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली ज्यातून वंदे मातरम घेतले गेले? आनंदमठ ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली ज्यामधून वंदे मातरम हे गीत घेतले गेले. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? हिंद स्वराज्य हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले. काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे अध्यक्ष कोण होते? काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. काकोरी रेल्वे दरोडा काकोरी ट्रेन ॲक्शन कधी घडला? काकोरी रेल्वे दरोडा म्हणजेच काकोरी ट्रेन ॲक्शन 9 ऑगस्ट 1925 रोजी घडला. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संमत करण्यात आलेला पहिला कायदा कोणता? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संमत करण्यात आलेला पहिला कायदा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होय. पीट्स इंडिया ॲक्ट कधी संमत झाला? पीट्स इंडिया ॲक्ट 1784 मध्ये संमत झाला. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले? 1833च्या चार्टर्ड ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. कोणत्या कायद्याने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आली? 1833च्या चार्टर्ड ॲक्टने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आली. भारतात नागरी सेवाचा जनक कोणाला मानले जाते? भारतात नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवलिसला मानले जाते. 1793 मध्ये कायमधारा पद्धत कोणी आणि कुठून सुरू केली? 1793 कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवलिसने बंगाल, बिहार आणि ओडिशा इथून सुरू केली. मद्रास आणि मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? मद्रास आणि मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड यांनी सुरू केली. उत्तर पश्चिम प्रांतात आणि पंजाबमध्ये कोणती महसूल पद्धत लागू केली होती? उत्तर पश्चिम प्रांतात आणि पंजाबमध्ये महालवारी पद्धत लागू केली होती. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया घालणारा मेकॉलेचा खलिता कधी आला? भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया घालणारा मेकॉलेचा खलिता 1835 मध्ये आला. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून कोणता खलिता ओळखला जातो? भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून वूडचा खलिता ओळखला जातो. 1857 मध्ये मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली? 1857 मध्ये मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना सर चार्ल्स वूड यांच्या खलित्यानुसार स्थापना झाली. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासासाठी 1882 मध्ये कोणता आयोग नेमण्यात आला होता? प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासासाठी 1882 मध्ये हंटर आयोग नेमण्यात आला होता.
1904चा भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात संमत झाला? 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन यांच्या काळात संमत झाला. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देणारा मार्लेमिंटो सुधारणा कायदा कधी संमत झाला? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देणारा मार्लेमिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये संमत झाला. प्रांतामध्ये दुहेरी शासनव्यवस्था लागू करणारा कायदा कोणता? प्रांतामध्ये दुहेरी शासनव्यवस्था लागू करणारा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा भारत सरकार कायदा होय. केंद्रामध्ये द्विगृही कायदेमंडळची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? केंद्रामध्ये द्विगृही कायदेमंडळची स्थापना 1919च्या कायद्यानुसार झाली. 1935च्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1935च्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला कधीपर्यंत स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती? फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला जून 1948 पूर्वी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश संसदेत कधी संमत झाला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश संसदेत 18 जुलै 1947 रोजी संमत झाला होता. रेल्वे बजेट हे सामान्य बजेटपासून कधी वेगळे करण्यात आले होते? रेल्वे बजेट हे सामान्य बजेटपासून 1924 मध्ये वेगळे करण्यात आले होते. ॲक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार वेगळे करण्यात आले होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव दख्खनचे दंगे कधी झाले? महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव म्हणजे दख्खनचे दंगे 1875 मध्ये झाले. पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये झाले. वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हणून ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक तसेच आद्य क्रांतिकारक म्हणूनही ओळखले जाते. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले होते. सार्वजनिक सभा पुणेची स्थापना कोणी आणि कधी केली? सार्वजनिक सभा पुणेची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी केली 1870 मध्ये. भारतातील कामगार चळवळीचे जनक कोणाला मानले जाते? भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना मानले जाते. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय हे होते. केरळमधील प्रसिद्ध वैकोम सत्याग्रह कशाशी संबंधित होता? केरळमधील प्रसिद्ध वैकोम सत्याग्रह अस्पृश्यांना मंदिराजवळील रस्त्यावर प्रवेश मिळवून देण्यासाठी होता. दक्षिण भारतात आत्मसन्मान चळवळ कोणी सुरू केली? दक्षिण भारतात आत्मसन्मान चळवळ E.V. रामास्वामी नायकर पेरियार यांनी सुरू केली. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. या आंदोलनानंतर त्यांना सरदार ही पदवी मिळाली. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी आणि कुठे झाली? अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 1936 मध्ये लखनौ येथे झाली. या सभेचे अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे होते. बंगालमधील तेभागा आंदोलन कशाशी संबंधित होते? बंगालमधील तेभागा आंदोलन बटाईदार शेतकऱ्यांच्या कुळ हक्काशी संबंधित होते. संथाळ उठावाचे नेतृत्व कोणी केले? संथाळ उठावाचे नेतृत्व सिद्धू आणि कानू यांनी केले. छोटा नागपूर भागात मुंडा उठावाचे नेतृत्व कोणी केले? छोटा नागपूर भागात मुंडा उठावाचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या वेळी वायव्य सरहद प्रांतात खुदाई खिदमतगार संघटना कोणी उभारली? 1930च्या सविनय कायदेभंगाच्या वेळी वायव्य सरहद प्रांतात खुदाई खिदमतगार ही संघटना खान अब्दुल गफार खान म्हणजेच सरहद गांधी यांनी उभारली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. शारदा सदनची स्थापना कोणी केली? शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली.
अनाथ बालक आश्रम आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? अनाथ बालकाश्रम आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी कधी केली? भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये केली. भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे होय. यांना 1958 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. चाफेकर बंधूंनी दामोदर व बाळकृष्ण रॅडची हत्या कधी केली? चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या 22 जून 1897 पुणे येथे केली. मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर नंतर कोणत्या संघटनेत झाले? मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर नंतर अभिनव भारत या संघटनेत झाले. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. कर्झन वायलीची हत्या लंडनमध्ये कोणी केली? कर्झन वायलीची हत्या लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी केली. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या कोणी केली? नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. बंगालमध्ये अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली? बंगालमध्ये अनुशीलन समितीची स्थापना प्रथमनाथ मित्र आणि सतीशचंद्र बोस यांनी केली. किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब कोणी फेकला? किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी 1908 मुझफ्फर येथे फेकला. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1924 मध्ये कोणी केली? हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1924 मध्ये सचिंद्रनाथ सन्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि योगेशचंद्र चटर्जी यांनी केली. एचआरएचे नामकरण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे कोणी केले? एचआरएचे नामकरण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांनी केले. हे नाव 1928 दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदान येथे केले. लाहोर येथे ब्रिटिश अधिकारी सँडर्सची हत्या कोणी केली? लाहोर येथे ब्रिटिश अधिकारी सँडर्सची हत्या भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी केली. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली केंद्रीय कायदेमंडळामध्ये बॉम्ब कोणी फेकला? सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी फेकला. हा बॉम्ब 8 एप्रिल 1929 रोजी फेकला. चितगाव शस्त्रागार दरोड्याचे नेतृत्व कोणी केले? चितगाव शस्त्रागार दरोड्याचे नेतृत्व सूर्य सेन म्हणजेच मास्तर दा यांनी केले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून लंडनमध्ये मायकेल ओडवायरची हत्या कोणी केली? जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून लंडनमध्ये मायकेल ओडवायरची हत्या उधम सिंग यांनी केली. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी प्रसिद्ध केली? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंग यांनी प्रसिद्ध केली. तर ही घोषणा हजरत मोहानी यांनी लिहिली होती. रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना कोणी केली? रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना एम.एन. रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ राय यांनी केली. आझाद दस्त्याची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? आझाद दस्त्याची स्थापना महाराष्ट्रात भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी केली. 1942च्या आंदोलनात सातारा येथे प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना कोणी केली? 1942च्या आंदोलनात सातारा येथे प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. प्रति सरकारचे मुखपत्र कोणते होते? प्रति सरकारचे मुखपत्र स्वतंत्र भारत हे होते. नाविक बंड कधी घडले? नाविक बंड 18 फेब्रुवारी 1946 मुंबईतील HMIS तलवार या जहाजावर. बंगाल टायगर म्हणून कोणाला ओळखले जात असे? बंगाल टायगर म्हणून लॉर्ड वेल्लेस्लीला ओळखले जात असे. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? भारतातील पहिले वृत्तपत्र द बंगाल गॅझेट हे होते. हे वृत्तपत्र जेम्स ॲगस्ट हिकी यांनी सुरू केले होते. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण होय. हे वृत्तपत्र 6 नोव्हेंबर 1832 रोजी सुरू झाले होते. हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. प्रभाकर या वृत्तपत्रात शतपत्रे कोणी लिहिली? प्रभाकर या वृत्तपत्रात शतपत्रे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणी सुरू केले? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची होती? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे ॲनी बेझंट यांची होती. यंग इंडिया आणि नवजीवन या नियतकालिकाचे संपादक कोण होते? यंग इंडिया आणि नवजीवन या नियतकालिकाचे संपादक महात्मा गांधी होते. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले. अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुरू केले होते. कॉम्रेड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कॉम्रेड हे वृत्तपत्र मोहम्मद अली जिना आणि मौलाना मोहम्मद अली यांनी सुरू केले होते. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कुठे लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. माझे सत्याचे प्रयोग द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचे आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध भारताचा हे पुस्तकाचे लेखक कोण? डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे शोध भारताचा या पुस्तकाचे लेखक जवाहरलाल नेहरू होय. अहमदनगरच्या किल्ल्यात असताना हे पुस्तक त्यांनी लिहिले. द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक कोण? द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक सुभाषचंद्र बोस होय. जय हिंद आणि दिल्ली चलो या घोषणा कोणी दिल्या? जय हिंद आणि दिल्ली चलो या घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्या. आराम हराम है ही घोषणा कोणी दिली? आराम हराम है ही घोषणा जवाहरलाल नेहरू यांनी दिली. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. सोमप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? सोमप्रकाश हे वृत्तपत्र ईश्वरचंद विद्यासागर यांनी सुरू केले होते. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी कोणती लष्करी कारवाई करण्यात आली? हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो ही कारवाई करण्यात आली. हे ऑपरेशन 17 सप्टेंबर 1948 रोजी करण्यात आले. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे मुख्य नेते कोण होते? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे मुख्य नेते स्वामी रामानंद तीर्थ हे होते. जुनागड संस्थान भारतात कधी विलीन झाले? जुनागड संस्थान भारतात 1948 मध्ये विलीन झाले. जनमत कोल घेतल्यानंतर भारतात विलीन झाले. काश्मीरचे भारतात विलीनीकरण करताना तेथील राजा कोण होता? काश्मीरचे भारतात विलीनीकरण करताना तेथील राजा हरिसिंग हे होते. 26 ऑक्टोबर 1947 रोजी विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली. गोवा मुक्तीसंग्राम कधी यशस्वी झाला? गोवा ब्रिटिशांऐवजी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. गोवा मुक्तीसंग्राम 19 डिसेंबर 1961 मध्ये ऑपरेशन विजयद्वारे मुक्ती झाला. फ्रेंचांच्या ताब्यातील पॉंडिचेरी आताची पुदुचेरी भारतात कधी हस्तांतरित करण्यात आले? फ्रेंचांच्या ताब्यातील पॉंडिचेरी म्हणजे पुदुचेरी भारतात 1954 मध्ये हस्तांतरित करण्यात आले. भाषावर प्रांतरचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भाषावर प्रांतरचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती S.K. धर हे होते. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फाजल अली हे होते. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी. या समितीचे अध्यक्ष भाई पुरोहित होते तर सरचिटणीस S.M. जोशी हे होते. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. भारताच्या घटनेचा मसुदा तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटनेचा मसुदा तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. भारताचे पहिले पंतप्रधान आणि पहिले राष्ट्रपती अनुक्रमे कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली? भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पहिली पंचवार्षिक योजना 1951 मध्ये सुरू झाली. हेराल्ड डोमन या प्रतिमानावर आधारित ही पंचवार्षिक योजना होती. भारताने पंचशील तत्त्वे कोणत्या देशासोबत मांडली होती? भारताने पंचशील तत्त्वे चीन या देशासोबत मांडली होती. 1954 मध्ये जवाहरलाल नेहरू आणि चाऊ एन लाय यांच्यामध्ये ही पंचशील तत्त्वे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. भारतातील कायमधारा पद्धत आणि जिल्हाधिकारी पदची निर्मिती कोणी केली? भारतातील कायमधारा पद्धत वॉरन हेस्टिंग्जने जिल्हाधिकारी पद निर्माण केले आणि लॉर्ड कॉर्नवालिसने कायमधारा पद्धत सुरू केली. पहिली ॲग्लो मराठा लढाई कोणत्या तहाने संपली? पहिली ॲग्लो मराठा लढाई सालाबाईच्या तहाने संपली. वसईचा तह कोणाकोणामध्ये झाला? वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज लॉर्ड वेलस्ली यांच्यात झाला. ठगांचा बंदोबस्त कोणत्या काळात झाला? ठगांचा बंदोबस्त लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळात झाला. कर्नल स्लीमन यांच्या मदतीने यांचा बंदोबस्त झाला. भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात? भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता सर चार्ल्स मेटकॉफ यांना म्हणतात. दुसरे अँग्लो शीख युद्ध होऊन पंजाब ब्रिटिशांनी कधी घशात घातले? दुसरे अँग्लो शीख युद्ध होऊन पंजाब ब्रिटिशांनी 1849 मध्ये घशात घातले. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सर्वात पहिले कोणते राज्य खालसा केले? लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सर्वात पहिले सातारा हे राज्य खालसा केले. भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना लॉर्ड कर्झन यांनी केली. 1905च्या बंगालच्या फाळणीविरुद्ध कोणते आंदोलन सुरू झाले? 1905च्या बंगालच्या फाळणीविरुद्ध वंगभंग आंदोलन म्हणजेच स्वदेशी आंदोलन सुरू झाले. 1911च्या दिल्ली दरबारात ब्रिटनच्या कोणत्या राजाने भेट दिली होती? 1911च्या दिल्ली दरबारात ब्रिटनच्या राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांनी भेट दिली होती. भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला कधी हलवण्यात आली? भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला 1911 मध्ये हलवण्यात आली. 1912 पासून अधिकृत अंमलबजावणी झाली. मॉन्टेग्यू घोषणा ऑगस्ट डिक्लेरेशन कधी करण्यात आले? मॉन्टेग्यू घोषणा 20 ऑगस्ट 1917 रोजी करण्यात आले. सायमन कमिशनची नियुक्ती कोणाच्या कार्यकाळात झाली? सायमन कमिशनची नियुक्ती लॉर्ड आयर्विन यांच्या कार्यकाळात झाली. 1932 मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला? 1932 मध्ये जातीय निवाडा ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर कोणी मांडली? 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर लॉर्ड लिनलिथगो यांनी मांडली. दुसऱ्या महायुद्धात भारताला ब्रिटिशांनी कधी सामील करून घेतले? दुसऱ्या महायुद्धात भारताला ब्रिटिशांनी 1939 मध्ये सामील करून घेतले. काँग्रेसच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने निषेध म्हणून राजीनामे दिले. सिमला परिषद कोणाच्या काळात आयोजित करण्यात आली होती? सिमला परिषद लॉर्ड वेव्हल यांच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आली होती. त्रिमंत्री योजनेत कोणते 3 ब्रिटिश मंत्री होते? त्रिमंत्री योजनेत पॅथिक लॉरेन्स, सर टॅपर स्क्रिप्स आणि M.U. अलेक्झांडर हे 3 ब्रिटिश मंत्री होते.
भारताच्या फाळणीची रॅडक्लिफ रेषा कोणी निश्चित केली? भारताच्या फाळणीची रॅडक्लिफ रेषा सर सिरिल रॅडक्लिफ यांनी निश्चित केली. भारतात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा एकाच वेळी भारत आणि लंडनमध्ये घेण्यास कधीपासून सुरुवात झाली? भारतात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा एकाच वेळी भारत आणि लंडनमध्ये घेण्यास 1922 पासून सुरुवात झाली. अलाहाबाद येथे पहिली परीक्षा घेण्यात आली होती. कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना सर विल्यम जोन्स यांनी केली. कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्लीने केली. तत्वबोधिनी सभाची स्थापना कोणी केली? तत्वबोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. मानवधर्म सभा सुरत आणि परमहंस सभा मुंबईची स्थापना कोणी केली? मानवधर्म सभा सुरत येथे तर परमहंस सभा मुंबई येथे ची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. सत्यशोधक समाजाचे ध्येयवाक्य काय होते? सत्यशोधक समाजाचे ध्येयवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोस मध्यस्थी असे होते. प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली? प्रार्थना समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने झाली. स्वामी दयानंद सरस्वतीचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी असे होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1884 मध्ये पुणे येथे केली. न्यू इंग्लिश स्कूल पुणेची स्थापना कधी झाली? न्यू इंग्लिश स्कूल पुणेची स्थापना 1 जानेवारी 1880 मध्ये झाली. फर्ग्युसन कॉलेज पुणेचे पहिले प्राचार्य कोण होते? फर्ग्युसन कॉलेज पुणेचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे हे होते, तर दुसरे प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर हे होते. समता संघाची स्थापना कोणी केली? समता संघाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून काय ठेवले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे ठेवले. पेरियार या नावाने कोण प्रसिद्ध होते? पेरियार या नावाने E.V. रामास्वामी नायकर प्रसिद्ध होते. दलित शोषित समाज संघर्ष समिती नंतर बहुजन समाज पक्षची स्थापना कोणी केली? दलित शोषित समाज संघर्ष समिती आणि नंतर बहुजन समाज पक्षाची स्थापना काशीराम यांनी केली. निसर्ग उपचार आश्रम उरळी कांचनची स्थापना कोणी केली? निसर्ग उपचार आश्रम उरळी कांचनची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. सेवाग्राम आश्रम कुठे आहे? सेवाग्राम आश्रम वर्धा महाराष्ट्र येथे आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? शांतिनिकेतन आणि विश्वभारती विद्यापीठाची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जात असे? पंजाब केसरी म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जात असे. आंध्र केसरी म्हणून कोणाला ओळखले जात असे? आंध्र केसरी म्हणून टी प्रकाशम यांना ओळखले जात असे. सीमांत गांधी फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जात असे? सीमांत गांधी फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जात असे. खेडा सत्याग्रह मुख्यत्वे कशासाठी होता? खेडा सत्याग्रह मुख्यत्वे दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा महसूल माफ करण्यासाठी होता. अहमदाबाद गिरणी कामगार आंदोलन मध्ये गांधीजींनी कोणता मार्ग वापरला? अहमदाबाद गिरणी कामगार आंदोलनात महात्मा गांधीजींनी पहिल्यांदाच उपोषणाचा मार्ग वापरला. खिलाफत चळवळ कशाशी संबंधित होती? खिलाफत चळवळ तुर्कस्तानच्या खलिफाचे पद पुनर्जीवित करण्यासाठी होती. मोपला बंड कुठे घडले? मोपला बंड मलबार किनारा केरळ येथे भरले. झेंडा सत्याग्रह कुठे पार पडला? झेंडा सत्याग्रह नागपूर आणि जबलपूर येथे पार पडला. नेहरू रिपोर्ट कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला? नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला. जिन्नांनी नेहरू रिपोर्टला उत्तर म्हणून कोणता फॉर्म्युला मांडला? जिन्नांनी नेहरू रिपोर्टला उत्तर म्हणून जिन्नांचे 14 मुद्दे हा फॉर्म्युला मांडला. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुठे सत्याग्रह झाले? मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी व्यतिरिक्त महाराष्ट्रात वडाळा मुंबई, शिरोडा सिंधुदुर्ग आणि मालवण येथे सत्याग्रह झाले.
महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह कुठे झाले? महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह बिळाशी सांगली येथे, कळवण, नाशिक, चिरनेर, रायगड येथे झाले. सोलापूर सत्याग्रह कशासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर सत्याग्रह सोलापूरकरांनी 4 दिवस स्वतःचे शासन चालवले होते. यात 4 हुतात्म्यांना फाशी झाली. मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा होय.